दिनांक 9 ऑगस्ट 2011 राज्यात तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार होतं। पुण्याच्या शेजारचं पिंपरी चिंचवड हे अतिशय वेगानं वाढणारं शहर होतं। वाढत्या शहराच्या गरजा देखील तशाच वाढत होत्या। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून बंद पाईपलाईन मार्फत पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला। त्यासाठी मावळ भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित कराव्या लागणार होत्या। या अधिग्रहणाला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग अर्थात पुणे मुंबई एक्सप्रेसवे रोखून धरला होता। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबाराचे आदेश दिले आणि एका महिलेसह 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। तेव्हा अधिकारी होते संदीप कर्णिक। ते पुणे ग्रामीणचे एसपी होते। त्यावेळी वादग्रस्त ठरलेली त्यांची कारकीर्द आज मात्र सर्वत्र चर्चिली जाते। त्याला कारण ठरलंय नाशिकच्या गुंडांचा त्यांनी केलेला बंदोबस्त। भल्या भल्यांना वटणीवर आणण्याचं काम पार पाडणारी त्यांची कामगिरी नक्की काय आहे? संदीप कर्णिक यांची आतापर्यंतची कारकीर्द व त्यांनी अंमलात आणलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर नाशिक पोलिसांच्या रील्स तुफान व्हायरल होतात। पोलिसी पाहुणचार घेतल्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं नाईलाजानं का होईना म्हणणारी माणसं दिसतात। तर काही रील्स मध्ये पोलीस सुंदरीच्या सहाय्यानं यथेच्छ धुलाई करताना दिसतात। रितसर यादी बनवून आधी पोलीस आवताना देत आहेत आणि नंतर पोलिसी पाहुणचाराचे व्हिडिओ प्रसारित झालेले दिसतात। ही धडक कारवाई ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ते अधिकारी म्हणजे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक। सुरुवातीला ज्या मावळ गोळीबार प्रकरणाचा उल्लेख केलाय त्यातून खातेनिहाय चौकशीतून त्यांना क्लीन चिट मिळाली। या प्रकरणानंतर संदीप कर्णिक यांनी अनेक ठिकाणी उत्तमरित्या कामगिरी केल्याचं सातत्याने दिसतंय। त्यांनी नाशिकच्या गुंडांना कसं वटणीवर आणलं हे तर पाहूच, पण त्याआधी त्यांची आतापर्यंतची वाटचाल जाणून घेऊया। मुंबईत सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील बँकेत नोकरीला होते। त्यांचं पूर्ण शिक्षण हे मुंबईतच झालं। मुंबई विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी आणि पुढे MBA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। कॉलेजमध्येही मैत्री जपणारा दिलदार मित्र अशी त्यांची ओळख होती। आई वडिलांवर आर्थिक ओझं न देता स्वतःच्या कष्टानं शिक्षण करायचं या जिद्दीतून कष्ट उपसले। त्यांचे मित्र सांगतात की चप्पल घेण्याची परिस्थिती नव्हती, अशा वेळी अनवाणी प्रवास केला। अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून संदीप कर्णिक यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली। वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी हे यश संपादन केलं आणि 2004 सालच्या भारतीय पोलीस सेवेच्या बॅचमध्ये त्यांची निवड झाली। आतापर्यंत त्यांनी अहिल्यानगर, ठाणे, नागपूर, जालना, नांदेड, पुणे ग्रामीण, मुंबई अशा ठिकाणी सेवा बजावली। शासक नव्हे तर सेवक हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी नेहमी सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेतली। आता येऊयात नाशिककडे। जेव्हा संदीप कर्णिक नाशिकला रुजू झाले तेव्हा सर्वत्र अनागोंदी माजलेली। तंत्रनगरीचं रूपांतर गुन्हेगारीत झाल्याची परिस्थिती होती। वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेनं मागच्या महिन्यात शहरात एक संयुक्त मोर्चा काढलेला। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं। मात्र हे सगळं सुरू असतानाच संदीप कर्णिक मात्र वेगवेगळे उपक्रम राबवून पोलिसी खाक्या दाखवण्याच्या तयारीत होते। नाशकात सायबर पेट्रोलिंगचा अनोखा प्रयोग त्यांनी केला। गुन्हेगारी स्वरूपाच्या रील्स किंवा अन्य कंटेंट पोलिसांनी सोशल मीडियावरून शोधून काढला। बहुतांश जणांना समज देऊन सोडून दिलं, काहींना माफी मागाय भाग पाडलं, तर काहींसाठी सुंदरीची व्यवस्था केली, अर्थात पोलिसांकडे असलेली सुंदरी। याच्या पुढे जात जे गुन्हेगार 18 वर्षांच्या खालील आहेत त्यांचं समुपदेशनही केलं। त्यांच्यापैकी काहींना नोकरी लावून दिली। हळूहळू तरुण वर्गातली दहशत सायबर पेट्रोलिंगच्या माध्यमातून नाहीशी केली। आता प्रश्न उरलेला राजकीय वरदहस्त असलेल्या गुंडांचा। गृहमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर कर्णिक यांनी धाड सत्र वेगानं राबवलं। भाजपचे माजी नगरसेवक असलेल्या उद्धव निमसे आणि जगदीश पाटील यांच्यावरती कारवाई केली। सुरुवातच सत्ताधारी पक्षापासून केल्यानं बाकीच्यांना कळून चुकलं की ते जात्यात तर आपण सुपात आहोत। घडलं देखील तसंच। प्रकाश लोंढे, मामा राजवाडे, अजय बागुल, गौरव बागुल अशा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना अटक केली। यांच्यावर आधीच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद होती। आता प्रक्रिया सुरू आहे ती वेगवेगळ्या टोळ्यांशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांना शोधण्याची। नाशिक पोलिसांनी या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून वधवून घेतलंय कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा। अगदी तालासुरात गुन्हेगार या घोषणा देत असल्यानं सामान्य नागरिक देखील हे पाहून सुकावल्याचं सध्या चित्र दिसतंय। एरवी दहशतीच्या जोरावर वेटीस धरणारे कायद्याची भाषा बोलू लागतात तेव्हा संदीप कर्णिक पॅटर्नची प्रशंसा करावीच लागते। या सर्व कारवाईमध्ये गृह खात्याकडून दाखवला गेलेला विश्वास आणि कारवाईसाठी मिळालेली योग्य ती सूट याचा मोठा परिणाम दिसला। राज्यातील सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून गृह खातंही ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय जबाबदारीने पाठपुरावा करत राहिले। देवेंद्र फडणवीस यांच्याशी संदीप कर्णिक यांचं 1-to-1 कम्युनिकेशन असल्याने वेळोवेळी संवादातून ते अपडेट्स घेत होते। त्यामुळे ही कारवाई करणं कर्णिक यांच्यासारख्या अधिकाऱ्याला अधिक सोयीचं होत गेलं। या धडक कारवाई मागे कुंभमेळ्याचं देखील कारण आहे।
पुढच्या वर्षी 31 ऑक्टोबर पासून सुरू होणारा सिंहस्थ कुंभ पुढची 18 महिने चालेल, तेव्हा जगभरातून येणाऱ्या भाविकांना सुरक्षित वातावरण तयार करून देणं ही राज्याची जबाबदारी आहे. संदीप कर्णिकच्या रूपानं ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली जात असल्याचं दिसून येतंय. मित्रांनो, अनेक प्रशासकीय अधिकारी येतात आणि ती जबाबदारी पार पाडून निघून जातात. मात्र काही अधिकारी त्यांच्या कामाचा ठसा उमटवून कायमचे लोकांच्या स्मरणात राहतात. IPS संदीप कर्णिक हे त्यापैकीच एक. मुंबईत कार्यरत असताना कोरोना काळात त्यांच्यावर नागरिकांच्या स्थलांतराची जबाबदारी होती. तब्बल 6 लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या टीमने वेगवेगळ्या माध्यमातून स्थलांतरित केलं. या कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदानं गौरवण्यात आलं. नेहमी शासक नव्हे सेवक याच भूमिकेतून ते कर्तव्य पार पाडतात. मावळ गोळीबार प्रकरणात काहीशी डागाळलेली त्यांची प्रतिमा, त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप या सगळ्यांना त्यांनी त्यांच्या कामाने उत्तर दिले. त्यांनी नाशिक जिल्ह्याला कायद्याचा बालेकिल्ला ही नवीन ओळख दिली. संदीप कर्णिक यांच्यासारखाच कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची आज महाराष्ट्राला नव्हे तर देशाला गरज आहे. काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगाव बत्ती नक्की फॉलो करा.